झाले समाधान तुमचे धरिले चरण, आता उठावेसे मना येत नाही नारायणा. सुरवाडिकपणे जेथे सापडले केले, आता उठावेसे मना येत नाही नारायणा. तुका म्हणे भोग गेला निवारला लाग, आता उठावेसे मना येत नाही नारायणा. गोपाल कुमारी झाले समाधान. झाले समाधान तुमचे धरिले चरण, आता उठावेसे मना येत नाही नारायणा. सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून आपल्या संप्रदायाची ती उपास्य देवता तिच्या चरणसेवेचा सगळे हा जगद्गुरु तुका स्वामी महाराजांचा अभंग आणि या अभंगामध्ये वारकरी संप्रदायाची उपास्य देवता पांडुरंग विठ्ठलेश त्याच्या चरणसेवेचं काय महात्म्य आहे, संपूर्ण परमार्थ पथ कसा पूर्णावतो हा विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगातून मांडलेला. ज्या जागेवर मी उभा आहे ही जागा भारलेली जागा. रंगनाथ महाराजांच्या पासून इथे कीर्तन झाली. माझे गुरुवर्य साखरे महाराज जवळपास किती वर्ष, 50 वर्ष 52 वर्ष या भूमीवर उभा राहून महाराजांनी आपल्या सगळ्या जाणणेकरांना अध्यात्मज्ञानाचे चिंतनाचे जे धडे ते क्रमाने इथे दिलेले. त्यामुळे कान आलेला समाज आहे, नजर आलेला समाज आहे. त्यात बरेच वर्ष मी सुद्धा इथे महाराजांच्या मागे अभंगाची साथ देण्याकरता असायचो. आता मोठी मोठी मंडळी पूर्वीची नाही राहिली. आमचे दादा पूर्वीचे खूप सेवा केलेली आहे. महाराजांची खूप सेवा केली आणि समाधान आहे, तृप्त आहे. बऱ्याच लोकांच्या पण नावाचं मला माहिती नाही. त्यांना हृदयातून त्यांच्या सेवेला नमस्कार करतो. नाव ठीक आहे, महाराज आहेत आमचे, कुमावत महाराज आले, खूप मोठे अभ्यासक आहेत, आपल्या गुरुजींच्या परंपरेचे आहेत, आपल्या साखरे परंपरेचे आहेत, महाराज आहेत, सगळे मंडळी. तर ते काही भाग्याने आजची ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे.
अभंग कोणता घ्यावा, तर हा या अभंगाचा विचार आहे. आपल्या रोजच्या पाठातला अभंग, आपल्या पूर्वजांनी ज्या अभंगांची योजना केलेली ती फार चांगली आहे. कोणता अभंग कधी म्हणायचा, कोणता शेवटी म्हणायचा, आणि शक्यतो जे अभंग आपण रोज म्हणतो त्याच्या अर्थाकडे फार लक्ष देत नाही, फार देत नाही. त्याचं कारण आहे अतिपरिचया दवज्ञा संत गमना अनादरो भवती. ठीक आहे, रोज म्हणतो त्या बघू केव्हा तरी, बघू केव्हा तरी, बघू केव्हा तरी म्हणण्यामध्ये आपल्याकडनं शक्यतो सहजा त्या अभंगाच्या अर्थाकडे केलं जात नाही. पण अभंगाचा अर्थाचा विचार जर केला, अभंग छोटा आहे, तो वामन अवतार आहे. अर्थाची पावलं टाकायला लागला तर उपनिषदाचे मोठे मोठे सिद्धांत विठोबा कुमारी पूर्ण परमार्थाचा मार्ग कसा प्रारंभ होतो आणि त्याचा शेवट कशामध्ये होतो हा संपूर्ण विचार महाराजांनी या अभंगात मांडला. आणि त्यासाठी कोणतीही एक भक्ती समर्थ आहे. आपल्याकडे 9 प्रकार सांगितले, 9 वाचन 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 भक्ती नाही आपल्याकडे, श्रवण. कोणाही पूर्वीच्या काळामध्ये आतापर्यंत एखादे कीर्तनकार आले त्याला विचारलं जायचं आपण कोणाकडे श्रवण केलं, किती वाचन केलं विचारलं जात नाही अजिबात. आणि बोध होतो तो श्रवणातून होतो, वाचनातून होत नाही. त्याला साह्य लागतं मान्य, वाचनाचं साह्य लागतं. वाचावी ज्ञानेश्वरी भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. पण जर तुम्हाला बोध प्राप्त करायचा असेल, प्रारंभी अवस्था वाचन केलं पाहिजे, प्रारंभी अवस्थेमध्ये करायचं. उत्तरामध्ये जशी प्रगती होत जाईल तसं तसं तुमच्या जीवनामध्ये छानसा महात्मा येतो आणि तो तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाबद्दल ओळख करून द्यायला प्रवृत्त होतो. आणि ज्ञान जेव्हा होतं तेव्हा काना वचनाची भेटी, म्हणजे शिष्याचं वचन आणि गुरुचं कान. आता तसंच झालंय, गुरुनी ऐकून घ्यायचं, शिष्याने बोलायचं होतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात श्री गुरूंचं वचन आणि शिष्याचे कान. तुला ज्ञान पाहिजे ना, तद्विद्धित प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. इथे जा, ते ज्ञानम उपदिशन, उपदेश करते ते तुला ऐकावं लागेल. कोण आहे ते? ज्ञानिनः. नाम श्रोत्रिय. ज्ञानिनः शब्दाचा अर्थ श्रोत्रियम छंदोधीते. वेद उपनिषदांचं पांक त्यांनी अध्ययन केलेलं आहे. कारण शिष्याला येणाऱ्या शंका दूर करण्याकरता शास्त्राचा अध्ययन लागतं, म्हणून गुरु श्रोत्रिय असावा. आणि तत्वदर्शिनः म्हणजे साक्षात्कार संपन्न असावा. या पंचमहाभूताचं तत्व जे आहे त्या तत्वाला जाणणारे, तत्व शब्दाचा अर्थ होतो कारण, कारणाला जाणणारे असावे. कारणाचा साक्षात्कार झालेला महात्मा असावा, म्हणजे ब्रह्मनिष्ठ असावा. आणि उपदेशाला प्रवृत्त होतो म्हणजे त्यात त्यांची कृपा सहज आढळते. म्हणजे विचारसागरात जे सांगितलं श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम आणि कृपा, उपदेश करायला प्रवृत्त झाला म्हणजे तो कृपा संपन्न असलाच पाहिजे, जो उपदेशच करेल. कोण आहेत ते? ज्ञानिनः तत्वदर्शिनः. भगवंताला 2 शब्द वापरावे लागले बहुवचनी, पण त्या 2 बहुवचनी शब्दांचं भाषांतर ज्ञानेश्वर महाराजांनी 2च अक्षरात केले.
संताया भजावे सर्वश्रीसी. भगवंताला दोन शब्द वापरावे लागले की जे ज्ञानी असतात आणि तत्वदर्शी असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी एकच शब्द वापरला त्याच्याकरता, संत. काय सुरुवात त्या ओळीची? ते ज्ञान पैगा बरले तरी मनी आधी आणावे, तरी ज्ञानीना हा भजावे तत्वदर्शीना हा भजावे. दोन्ही एकत्र करून महाराजांना संताया भजावे सर्वश्रेयसी. ज्ञानीना हा तत्वदर्शीना हा या दोन पदाचं व्याख्यान करताना ज्ञानेश्वर महाराजांनी एकच शब्द वापरला, दोनच अक्षराचा वापरला. याच्याकरता भगवंताला दोन स्वतंत्र बहुवचनी शब्द वापरावे लागले. हे श्रवणाची गोष्ट. कृतार्थतेकरता कोणतीही एक भक्ती समर्थ, श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, इथे सगळे मोठे मोठे लोक आहेत. सगळ्यांना पाहणे होतं. तर काय झालं, श्रवण केलेली मंडळी आमच्या महिला मंडळात सुद्धा छान श्लोक म्हणायला लागले सगळे लोक. कान आलेली मंडळी त्याच्याशिवाय कुठे होत? तुका म्हणे नाव विधा, समाजाने फार मोठं काम केलं. हा बरोबर आहे, निमित्त लागतं कोणतरी. हा समाज एकत्र आला. जगणाऱ्या महाराजांची खरी कृपा हीच आहे. मी परळीत बऱ्याच लोकांना भेटलो, मी सुवर्णकार लोकांना भेटलो, शिंपी लोकांना भेटलो, न्हावी लोकांना भेटलो, तेली लोकांना भेटलो. त्यांना म्हटलं तुम्ही काम करा, तुमच्या समाजातली मुलं एकत्र आला. कमीत कमी तेली समाजामध्ये जगणारे महाराजांचे 5 अभंग त्याला पाठ पाहिजे. तिथे कोणतेही करून करावे, पण नाही तर कमीत कमी ज्या कुळामध्ये आपण अवतरतो ते 5 अभंग पाठ नसेल का? मी सुवर्णकाराकडे गेलो, प्रयत्न चालू म्हणजे तुम्ही मुलांना बोलवा, शिकवायचं काम माझं मी येतो. एक दिवस आठवड्यात द्या, तुमची मुलं मी त्यांना 7 अभंग 8 अभंग शिकवतो. त्यांच्याकडनं भूकून रोज तुम्ही घरात त्यांची पारायण करा. मूळ पुरुषाची कृतज्ञता आहे, त्याच्या कुळात आपण जन्मलो. ज्याने तुकाराम महाराजांची प्रचंड सेवा केली, त्यांच्या कुळात आपला जन्म आहे. त्यांचे 5 अभंग पाठ नको आपल्या. इथे ते काम झाले. समग्र तेली समाज एकत्र येऊन या भुवनामध्ये फार मोठं चिंतन घडले आणि त्यांना बाकी सगळ्यांची साथ लाभली. काम छान झालं. कोणती भक्ती समर्थ. या अभंगामध्ये दास्य भक्तीचा विचार आला. नजर असते, ज्या नजरेने बघा त्या पद्धतीने अभंगात दर्शन होत असते. आणि दास्य भक्तीचे आचार्य आपल्याकडे हनुमंत आहे. दास्यत्वे निकट हनुमंते म्हणून देखील रामचरण. त्यांच्यासारखी दास्य भक्ती देखील हनुमंतराय श्रवण भक्तीचे सुद्धा आचार्य आहे. आत्मनिवेदन भक्तीचे पण आचार्य आहेत. त्यांनी कोणती भक्ती केली नाही, कोणती भक्ती केली नाही. त्यांनी आत्मनिवेदन केलं नाही, श्रवण नाही केलं त्यांनी. रामचरित सुनिवे कोरसिया. रामचरित्र श्रवण करणारा किती आहे.
देव त्यांना म्हणतात तुला निज धामाला घेऊन जातो माझ्यासोबत चल. ते म्हणतात तिथं रामकथा आहे का? मला नाही येतो. निज धामाला जर रामकथा नसेल मी येऊन काय करू तिथे. श्रवण भक्ती हनुमंतरासारखे नाही कोणी आहे. परीक्षितीचं नाव घेतलेलं आहे. हनुमंतराय पण ती भक्ती केली पण अगदी मराठी ओव्हरऑल विचार जर केला तर दास्य भक्ती ते आचार्य म्हणून हनुमंतरायाची योजना. काय करू शकते दास्य भक्ती? तर उत्तर दास्य भक्ती काय करू शकत नाही. तसं काय रोहे केलं एका विठ्ठले. अरे दास्य भक्तीचं वैभव असं आहे की ते साधू आणि रमा जाणते. बरं, देवाला सुद्धा दास्य भक्तीचं महात्म्य नाही करा. मी कशा सांगतो? देवाला बऱ्याच गोष्टी कळत नाही. बरं, ते कुठं चतुरात्म शिरोमणी आहे पण संत सांगतो ना देवा तुला काही गोष्टी कळत नाही. अर्जुन सांगतो कृष्णाला देवा तुला सांगू दे. काय सांगता म्हणे? तुझे नाम कोणी एक वेळे जयाच्या मुखासी का काना मिळे तयाच्या हृदयाते सांडून पळे भेदूची साळ. जेव्हा असं बरं मला बऱ्याच गोष्टी अशा देव पृथ्वी तलावर फिरला संत वाङ्मयाचं चिंतन केलं आणि जो उठतो तो माझ्या चरणसेवेचं वैभव वर्णन करतो. फार गोड चरणसेवा. गोड हे चरणसेवा तुझी. तुकाराम महाराज सांगतात सगळे सांगतात. काय मला तर काहीच कळत नाही. माझ्या चरणसेवेने काय घडतं? जे जे भक्त हरिभजनी रंगती ते चरणीचे महात्म्य वाखाणती ऐसी धरोनी प्रीती हे जाणावया चित्ती अंगुष्ठ मुखी घातला. देव म्हणायला लागला प्रत्येक भक्त तो माझ्या चरणाच्या सुखाचा वैभवाचा विचार वर्णन करतो. तुझं चरण अतिशय गोड म्हणून सांगतो. एकांतात देव गेले छोट्या बाळाचं रूप घेतलं. करारविंदेन पदारविंदम. हा चरणकमलाने हस्तकमलाने काय केलं त्याने? करारविंदेन पदारविंदम. चरणकमल हातात घेतलं. लाल चोखता अंगठा. मुखारविंदे आणि तो अंगठा तोंडात घातला आणि देव चोखत बसला. वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुंदम मनसा स्मरामि. ते पहावया गोडी अंगुष्ठमुखी घातला. तुकाराम महाराज होते तिथे ते म्हणजे असं कुठं काय चालतं का? काही पण चाललं तुम्हाला काहीच कळत नाही. काय सांगो तुझ्या चरणीचा सुखा. तेव्हा तुझ्या चरणीच्या सुखाचं वैभव तुला कसं कळेल रे? ते नावाचं बद्दल नंतर बोलू. त्याच्यानंतर तर आपण घ्या. मी म्हटलं ना बरंच काही करत नाही आणि हा म्हणण्याचा अधिकार माझा तुमचा नाही जगद्गुरूंचा आहे. बरं, काय सांगो तुझ्या चरणीचा सुखा अनुभव ठाऊका नाही तुझा. बोलत आहे कैसे वाटे खरे
अमृताचे गुण अमृतासी. अमृताला जर सांगितलं की तुझं प्राशन केल्याने हा जीव अमर होतो. अमृत म्हणून छे काहीतरी सांगतो. अमृताला सुद्धा त्याच्या गुणाचा महिमा सांगितलं तर खोटं वाटतं. तसंच तुझं आहे. देव म्हणतो ते ठीक आहे, साक्ष तू म्हणतो ते खरं कसं. आता काय करायचं, काहीतरी पुरावा असा जबरदस्त पुरावा दिला पाहिजे देवाला. देवाला हिंमत नाही पुन्हा नाही म्हणायची. तसंच झालेलं. पायाचा महिमा हे तो जाणे रमा, प्रिय पुरुषोत्तमा झाली तैसी. एकमेका ग्वाही आम्ही माय पुते. माझी आई रमा, माझी आई सीता आणि मी तिचा मुलगा, आम्ही एकमेकांना साक्षी आहे. विचार करू. जाणोते निरुते प्रेम सुख, तुझ्या चरण सेवेचा, तुझ्या चरण स्पर्शाचं काय वैभव आहे, काय आनंद आहे. हे आमची रमा, माझी आई सीता माता आणि तिचा मुलगा मी, आम्ही दोघे जाणतो. पाय लक्ष्मीच्या हाती रामचंद्र प्रभू वनवासाला गेले. दशोत्तरी चार फक्त दशोत्तरी, आधी दशोत्तरी 14 वर्ष झाली. सीता मातेला सांगतात येऊ नको म्हणे. का येऊ नको, तिथे राक्षस आहे, हिंस्र श्वापद आहे, भयानक रात्रींतर तिथे उच्छाद घालताय. अशा कधी काय होईल सांगतात नाही. अतिवृष्टी अनावृष्टी सहन नाही करू शकणार. हिंस्र श्वापद, मोठ्या मोठ्या मायावी राक्षसांचा उच्छाद बघून घाबरशील, येऊ नको, घरीच थांब. सीतामाता म्हणाल्या, हे जर तुमचं वाक्य माझ्या जनक राजाचं, माझ्या वडिलाच्या कानावर जर गेलं, ते म्हणतील रामाच्या रूपात दुसरी बाई होती का, कोण दशरथाने आणून बसवली का? तुम्ही असताना मला भीती घालताय की ते हिंस्र श्वापद आहेत. वाल्मिकी रामाला लिहिलंय, माझ्या जनक बाबांना वाटेल बहुतेक दशरथ राजाने श्रीरामांच्या रूपामध्ये दुसरी बाईक उभी केली काय पुरुष म्हणून तिथे, तिची मला सांगते घाबरू नको, म्हणजे घाबरशील तू, तुम्ही कशा करताय, मी येणार. सगळं वैभव गेलं तर गेलं चुली. आता ती सीता काय म्हणली असते, 14 वर्ष जायचं या ना जाऊ. इथलं पाहते ना मी सगळं, काही किती पण बघितले पाहते काय करायचं. सीता होत्या त्या रामतेवना सुखाचा जो आनंद आहे
पूर्ण समर्पित रामांच्या सेवेसाठी आणि त्याच्याकरता सगळं सहन केलं, सगळं सहन केलं. संशयाचे चटके तर एवढे सहन केले त्या रामचरण सेवेचा आनंद करता. रावणाकडून बाहेर आल्यानंतर रामचंद्र प्रभू म्हणतात, ते तुझ्यामुळे झालं. हे मी जे केलं ना सगळे तुझ्यासाठी नाही केलं म्हणजे, माझ्या कुळाची भरत मला राखायची होती. रघुकुलाचं काय वैभव आहे त्याच्याकरता मला करावं लागायचं. दिव्य करून या. त्यामुळे इतकी वर्ष आपण सोबत राहिलो, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपण विवाहबद्ध झालो. इतकी वर्ष तुमची पातिव्रत्य पूर्ण सेवा केल्यानंतर तुमच्या मनात संशय यावा, काय दैवत गुरुविलास आहे हे तुम्हाला आतापर्यंत ओळखलं. ठीक आहे, तुम्हाला आनंद आहे ना, नक्की करा. केलं दिलं, पावित्र्य सिद्ध केलं. त्याच्यानंतर पुढे सिंहासनावर बसण्याची जेव्हा वेळ आली, एक अयोध्या राज्याची अभिषिक्त साम्राज्ञी म्हणून तेव्हाही शंका घेतली गावकडे की रावणाकडे 6 महिने राहिलेली आमची राणी होऊ शकत नाही. रामा तुमची पत्नी असेल, वैयक्तिक जीवनात असेल तुमची, अयोध्येची साम्राज्ञी नाही होऊ शकत, चालत नाही आम्हाला. आणि प्रजेच्या सुखाकरता रामाने आपल्या भावनेला चिरडून टाकलं पायाखाली आणि सांगितलं, लक्ष्मणाला घेऊन सोडून ये. सगर्भा होत्या त्यावेळेला, गर्भिणी अवस्था होती. लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा ठीक आहे. रामाला म्हणत, कीर्ती कर, असं तुझं वागणं असंच चालू ठेव, जेणेकरून दिगदिगंत तुझी कीर्ती होईल आणि तुझ्याकरता कोणताही त्रास सहन करायला मी तयार आहे. लक्ष्मणा, असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये किंवा हे माझं जीवन फक्त दुःख भोगण्याकरता निर्माण झालेलं, पुष्करला चालले माझे जीवन. प्रत्येक इतकी अत्यंत शुद्ध, अत्यंत निष्कलंकिनी असताना सुद्धा, जेव्हा तिसऱ्यांदा वेळ आली, गीत रामायण झालं सगळं. आणि वाल्मिकी ऋषी म्हणतात, प्रजेचा गावभा पुत्र. आतापर्यंत कधी मी खोटं बोललो नाही. श्रीरामा, तुझी भार्या आहे, तुझी मुलं आहे, स्वीकार करा. त्यावेळी महाराज ठीक आहे, ह्या वेळेला एक तिला दिव्य करावं लागेल. हे ऐकल्याबरोबर सीतामाता सांगते धरणी मातेला, हे आई तुला शेवटची विनंती, आता मला संशयाची धग सहन होत नाही, आता खूप झालं. आता काय स्त्री देहाचे धिंदवडे अजून निघायचे राहिले, किती किती किती. आता रामा व्यतिरिक्त माझ्या मनाला परपुरुषाचा विचार जर कधी शिवला नसेल तर हे माते तुला आत्ता तुझ्यासोबत घेऊन जा. सगळे हात बघत राहिले, कोणी काहीही करू शकलं नाही. हे सगळं केलं रामचरणाच्या सुखाचा आनंद घेण्याकरता आपल्या सीतामाता. एकमेका साक्षी आम्ही माय कुठे, जाणो ते निरूपे प्रेम सुख. आणि याच्याकरता देवा तू आम्हाला काहीही द्यायला तयार झाला तरी आम्हाला ते नको. मला फक्त चरण सेवेचं वैभव आनंद घ्यायचा, बाकी काय नका देऊ. तुम्हाला मोक्ष देतो ना देव, मोक्ष देतो, भक्ती देत नाही. मुक्ती देतो तो, अरे वैराला देतो तर मुक्ती दिली नाही कोणाला. त्याने कंसाला मुक्ती दिली, शिशुपालाला दिली, सगळ्यांना दिली मुक्ती. भक्ती देत नाही तो. त्याला माहिती आहे भक्ती दिलं की भक्ताची चरणसेवा त्याला करावी लागते.
भक्ताच्या अंकित त्याला राहावं लागतं. ऋणिया म्हणली निरंतर. हा, भक्ती देत नाही तो, मुक्ती देत. त्यात हेच म्हणा, दीयमानंद गृह्णन्ति विनामत सेवनं जनाः. सालोक्य, सामिप्य, साष्टी, चारही प्रकारची मुक्ती मी भक्ताला द्यायला तयार आहे. दीयमानंद गृह्णन्ति विना मत सेवनम, माझ्या सेवेच्या व्यतिरिक्त. तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कांटाळा. त्यात तोच अभंग. चरण सेवा जर मिळत असेल, मोक्ष घेऊन काय करायचं? आमचे हनुमंतराय दास्य भक्तीचे एवढे मोठे आचार्य आहेत. सनकादिक एकदा त्याला भेटले, हनुमंतरायांना भेटले. आणि सनकादिकांना हनुमंतराय काय म्हणतात माहिती आहे? तुम्हाला एक माझी विनंती म्हणाली, एकच काम करा. हे मुनीश्वरांनो, ऐहिकेषु च कार्येषु महापत्सु च सर्वदा नैव योज्यो राममन्त्रः केवलं मोक्षसाधकः. तुमच्या जीवनामध्ये, ऐहिक जीवनात कोणतीही तुम्हाला मोठी वस्तू पाहिजे असेल, किंवा ऐहिक जीवनात कितीही मोठं संकट असेल, सनकादिकांना तुम्हाला माझी विनंती आहे, राममंत्राचा वापर त्याच्याकरता करू नका. हनुमंत्र सांगतात, नैव योज्यो राममंत्र हा केवल मोक्षदायक. अरे मोक्ष देणारा तो मंत्र आहे. प्रापंचिक ऐश्वर्यासाठी रामाचा मंत्राचा वापर करताय कशाला तुम्ही? मग काय करायचं आम्हाला पाहिजे असेल तर? भक्त्या माम अनुस्मरे लौकिके समनुप्राप्ते माम अनुसरे रामसेवकम. रामसेवकाने माझी आठवण करायची, गुरूंना ताप द्यायचं नाही. त्याच्याकरता मी आहे ना, अहम जागरूकोस्मी राम कार्य धुरंधर. सध्या धुरंधर शब्द फार चाललेला, सध्या धुरंधर शब्द फार चाललेला. हनुमंतराय म्हणतात, अहम राम कार्य धुरंधर. कोणतंही तुमचं कार्य असेल बाबा, कारण त्यांचा मी दास आहे. मी त्याच्या करताय. राम काज करिबे को आतुर. तुकाराम महाराजांनी लिहिलं, असंच लिहिलंय. राम कार्य करता करता करण्यासाठी हनुमंतराय. कुणाला पाठ नाही, कुणाला माहिती, सगळ्यांना पाठ येते, सगळ्यांना पाठ आहे. राम काजी तू सादर, माहित नाही. शूर आणि धीर,
संपन्न आहे, त्यांना सांगू नका. अरे मोक्षासाठी त्यांचा वापर करा. नैव योज्यो राम, परत सांगतो, नैव योज्यो राम मंत्र केवलम मोक्षदायक साधक लौकिके समनुप्राप्ते माम अनुस्मरेत राम सेवकम. मात्र तो राम सेवक पाहिजे. सेवा रामाची करायची. काय पाहिजे ते आपल्याकडे यायचं. लिहिलं ते हे माझं वाक्य नाही, हनुमंतरायाचं वाक्य आहे. आणि सांगतात कोणाला? सनकाधिकाला. सामान्य लोकांना सांगत नाही. दास्य भक्तीचा आचार्य तुका म्हणे. त्या हनुमंतरायाची गोष्ट आहे. त्यांना हनुमंतरायाला रामचंद्र प्रभू मुक्ती द्यायला तयार. हे म्हणतात, जेव्हा सगळं कार्य संपलं, सगळेजण अयोध्येत आले. विभीषण होते, अंगद होते, नल नील, बरेच दिवस मस्त आनंद घेतला त्यांनी. आणि एक जायचे आले, सगळ्यांना काहीतरी गिफ्ट, सगळ्यांना काहीतरी गिफ्ट, सगळ्यांना काहीतरी एक महाराजांनी प्रसाद म्हणा दिला. हनुमंतरायाला सुद्धा हार दिला. आनंदाने महाराजांनी स्वीकारला. कोणी म्हणतात ते दाताने तोडलं. हनुमंतराय बुद्धिमत्ता वरिष्ठ, आपल्या गुरुने दिलेले हार तोडतील का दाताने? त्याच्यात राम नाही म्हणत. अरे गुरुने दिली माती मस्त का लावतो आपण. ठीक आहे, एक तोही भक्तीचा आनंद घेऊया, त्याचा आनंद घेऊया आपण. शेवटी सगळ्यांना पाठवलं, पाठवणी केली. राहिले हनुमंतराय. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मला कुठे पाठवतात? का म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी माझ्या पाया वेगळे. चल म्हणे निजामात. नाही म्हणे, काय पाहिजे तुला? हे वीर यावत तव कथा प्रचरिष्यती महीतले. जोपर्यंत तुझी कथा या महीतलावर असेल, तावत शरीरे वत्स्यंतु मम प्राणाहा. माझ्या शरीरामध्ये माझे प्राण राहिले पाहिजे. आणि जिथे जिथे रामकथा असेल तिथे मी श्रोता म्हणून असतो पाहिजे. हनुमंताचं काम. आणि मुक्ती द्यायला प्रवृत्त आहे. भवबंधच्छिदे तस्यै मुक्तये अहम न स्पृहयामि. हनुमंतराव फार बुद्धिमान आहे. 9 प्रकारचं व्याकरण शिकले ते सूर्याकडे. एक नाही, 9 प्रकारचं. फार फार. आणि ते बोलतात भवबंधच्छिदे, ज्याच्यामध्ये भवबंधाचा छेद होतो, तस्यै मुक्तये अहम न स्पृहयामि. त्या मुक्तीला मी मागत नाही, इच्छित नाही. का इच्छित नाही म्हणाले? त्याने होतं काय म्हणले? अद्वैतात घोटाळा फार म्हणे. गुरु शिष्य एकाच जागेवर होतात म्हणजे. हा आत्मस्वरूपाच्या जागी एकच बसतात ना. भवान प्रभू अहम दासः इति मती विलुप्यते. ही बुद्धी तर आपल्या म्हणते. आणि मला काय पाहिजे मग? तू माझा स्वामी, मी तुझा रंग, या बोलत राहायचं. आणि म्हणून अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान.
कंटाळा. तुका म्हणे आम्हा मोक्षाचा काळ काळा, या अभंगात यायचं.